पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून पहिल्या टप्प्यात त्यांनी घानाला भेट दिली. पंतप्रधानांनी घानाच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा केली. उभय राष्ट्रात 4 करारही झाले. जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत हा जागतिक स्थैर्याचा स्तंभ असून जागतिक स्थैर्य आणि समृद्धीसाठी योगदान देईल असा विश्वास पंतप्रधानांनी घानाच्या संसदेला संबोधित करताना व्यक्त केला. भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं केंद्र असून जागतिक कंपन्या इथे येऊ इच्छितात असं पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांना घानाच्या सर्वोच्च सन्मानानं गौरवण्यातही आलं. आपल्या या दौऱ्यात पंतप्रधानांनी भारतीय समुदायाशी संवादही साधला. घानाच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन ड्रामानी महामा यांच्यासोबत शिष्टमंडळ स्तरीय चर्चा केली. दोन्ही देशांचं सामायिक हित आणि सहकार्य या मुद्द्यांवर या चर्चेत भर देण्यात आला. यानंतर भारत आणि घाना यांच्यात 4 सामंजस्य करार करण्यात आले. सांस्कृतिक क्षेत्र, दोन्ही देशांदरम्यान व्यापार, मानकीकरण आणि गुणवत्ता तसंच आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्यासाठी आयुष मंत्रालयासोबतच्या सामंजस्य कराराचा यामध्ये समावेश आहे. दोन्ही देशांच्या द्विपक्षीय भागीदारीला समग्र आर्थिक भागीदारीचं रूप देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. द्विपक्षीय व्यापार $3 बिलियन पार कर चुका है. भारतीय कंपनियों ने लगभग 900 प्रोजेक्ट्स में लगभग $2 बिलियन का निवेश किया है. आज हमने आपसी व्यापार को अगले 5 वर्षों में दोगुना करने का लक्ष्य निर्धारित किया है. फिनटेक के क्षेत्र में भारत यूपीआई डिजिटल पेमेंट का अनुभव घाना के साथ साझा करने के लिए तैयार है. फ्रेंड, डेवलपमेंट पार्टनरशिप हमारी साझेदारी का एक मूल स्तंभ है. राष्ट्रपति महामा के आर्थिक पुनर्गठन के प्रयासों में भारत के पूर्ण समर्थन और सहयोग का हम आश्वासन देते हैं. पंतप्रधानांनी घानाला जागतिक जैवइंधन आघाडीत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केलं. ग्लोबल साऊथमध्ये घाना एक महत्त्वाचा सदस्य असल्याचं ते म्हणाले. दहशतवादाविरोधातल्या लढाईत घानानं दिलेल्या पाठबळाबद्दल पंतप्रधानांनी आभार मानले. तसंच जगातल्या वाढत्या संघर्षाबद्दल चिंता व्यक्त केली. पंतप्रधानांनी घानाच्या संसदेलाही संबोधित केलं. लोकशाही ही भारतासाठी व्यवस्था नव्हे तर संस्कार असल्याचं ते म्हणाले. भारत ही लोकशाहीची जननी असून हजारो वर्षांपासून भारतीय समाजाला लोकशाही सातत्यानं गती देत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. खरी लोकशाही चर्चा आणि वादसंवादाला प्रोत्साहन देत जनतेला एकत्रित आणते असं पंतप्रधानांनी सांगितलं. हमारे लिए लोकतंत्र एक सिस्टम नहीं बल्कि संस्कार है. हजारों वर्षों से लोकतंत्र ने भारतीय समाज को निरंतर गति दी है. फॉर अस डेमोक्रेसी इज नॉट merely a system, it is a part of our fundamental values. मानवता सर्वप्रथम हे भारताचं तत्व आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास हा भारताचा मंत्र असल्याचं ते म्हणाले. भारत ही जगातली वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून स्थिर आणि उत्तम प्रशासन यांच्या बळावर भारत लवकरच जगातली सर्वात मोठी 3री अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. भारतात 2500हून अधिक राजकीय पक्ष असून 22 अधिकृत भाषा तर सुमारे 1000 बोलीभाषा असल्याचं सांगून भारतात प्रत्येकाचं स्वागतच होतं. त्याचबरोबर परदेशात गेलेले भारतीय देखील तिथल्या संस्कृतीशी एकरूप होतात असं पंतप्रधान म्हणाले. घानाचा सर्वोच्च सन्मान प्राप्त झाल्याबद्दल 140 कोटी भारतीयांच्या वतीनं पंतप्रधानांनी आभार मानले. पंतप्रधानांनी घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन ड्रामानी महामा यांच्यासोबत 11 इथं द्विपक्षीय चर्चा देखील केली. यावेळी त्यांचं समारंभपूर्वक स्वागत करण्यात आलं आणि त्यांना 21 तोफांची सलामी देण्यात आली. दोन्ही नेत्यांमध्ये व्यापार, गुंतवणूक, कृषी, डिजिटल तंत्रज्ञान, क्षमता उभारणी, पायाभूत सुविधा आणि दोन्ही देशांच्या जनतेमध्ये संवाद या विषयावर चर्चा करण्यात आली. दोन्ही देशांमधील वाढत्या द्विपक्षीय व्यापाराचं आणि घानामधल्या भारतीय गुंतवणुकीचं दोन्ही बाजूंनी स्वागत करण्यात आलं. दोन्ही नेत्यांनी
नेत्यांनी संयुक्त राष्ट्रांमधल्या सुधारणांबाबत चर्चा केली. तसंच जागतिक दहशतवाद प्रतिबंधक सहकार्य भक्कम करण्याबाबत सहमती व्यक्त केली. यानंतर झालेल्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या पुरस्काराबद्दल आपण घाना सरकारचे आभार मानत आहोत. हा पुरस्कार दोन्ही देशांच्या युवा वर्गाचं उज्ज्वल भवितव्य आणि त्यांच्या आशा आकांक्षांना तसंच आपल्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेला आणि दोन्ही देशांदरम्यानच्या ऐतिहासिक संबंधांना समर्पित करत आहोत, अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. मैं इस सम्मान को 140 करोड़ भारतीयों की ओर से विनम्रता के साथ स्वीकार करता हूं. यह सम्मान मैं हमारे युवाओं की आकांक्षाओं को, उनके उज्जवल भविष्य को, हमारी समृद्ध सांस्कृतिक विविधता और परंपराओं को और भारत गाना के ऐतिहासिक संबंधों को समर्पित करता हूं. पंतप्रधानांनी घाना इथल्या एनक्रुमा मेमोरियल पार्कलाही भेट दिली. घानाचा दौरा आटोपून 5 देशांच्या दौऱ्यातल्या दुसऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान त्रिनिदाद आणि टोबॅगोला रवाना झाले. दहशतवादासंदर्भात भारताच्या भूमिकेला पाठिंबा देत नसल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी